भाऊजी हा कशी आहे तब्येत आता सुवर्णाताईंची? आणि पट्ट्या का ठेवताय तुम्ही? ते हे काल रात्री सहज कपाळाला हात लावून बघितलं तर कपाळ गरम वाटलं. मला वाटलं ताप आला असेल हिला. तुम्हाला सगळ्यांना कुठे उठवणार ना एवढ्या रात्री, म्हणून मग गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत होतो. हो पण आता ठीक आहेत ना त्या? मला कळत नाही, तू बघ ना. ताप आहे की नाही बघ ना प्लीज. हा नाही, आता ताप नाही असं वाटतंय. पण तरी सुद्धा भाऊजी आपण एकदा डॉक्टरांना फोन करून बोलून घेऊयात ना त्यांच्याशी. भाऊजी तुम्ही चहा घेऊन टाका. त्यांच्यासाठी पण आणला होता, पण आता आराम करू देत, नंतर करून देईन त्यांना परत. बर. वृंदा एक मिनिट. हा आय एम सॉरी, मला माफ कर. भाऊजी अहो तुम्ही कशासाठी माफी मागताय? आणि आता तसंही सगळं काही ठीक झालंय ना, मग कशाला तुम्ही पुन्हा? हे बघ ना, माझ्यावरती विश्वास ठेव. मी काही एक केलेलं नाही. मी अलंकारची शपथ घेऊन सांगतो, हॉटेलवरती प्रामाणिकपणे काम करायला सुरुवात केली आणि त्याच दिवशी मला घराच्या बाहेर काढण्याचं फरमान निघालं. हे बघा भाऊजी, जे झालं ते झालं. आता पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींवर बोलून काही उपयोग नाहीये. इथून पुढे काय करायचं ह्या गोष्टीचा विचार करू. आणि तसंही आता सुवर्णाताईंची तब्येत बरी होणं सगळ्यात महत्वाचं आहे. पण आतापर्यंत माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी मला माफ कर. पण माझ्या पापांची शिक्षा सुवर्णा आणि अलंकारला देऊ नका तुम्ही प्लीज. अहो नाही भाऊजी, असं काही होणार नाही. तुम्ही त्या गोष्टीची काळजीच करू नका. भाऊजी आज आपल्या घरी देवीची पूजा आहे. तुम्ही जरा फ्रेश होऊन आशीर्वाद घ्यायला या. हो. वृंदा. हा बाबा. सुवर्णाची तब्येत बरी आहे ना? बरी आहे आता. म्हणजे मगाशी चहा घेऊन गेले होते तेव्हा गाढ झोपल्या होत्या आणि चेक केलं तेव्हा ताप वगैरे पण नव्हता. म्हणजे आता तिचा चहा लक्ष्मीकांतनी मिटक्या मारत प्यायला असेल. फुकट्या. नाही हो बाबा, मी त्यांच्यासाठी वेगळा चहा घेऊन गेले होते. आणि एक सांगू का, म्हणजे आपल्याशी भाऊजी कसेही असले तरी सुवर्णाताईंवर खरंच खूप प्रेम आहे त्यांचं. तू उगीच त्याची बाजू घेऊ नकोस. आता सुवर्णाची तब्येत बरी नाही म्हणून मी काही बोललो नाही, पण एकदा ती ठीक झाली की त्याला गाशा गुंडाळायला सांगणार आहे मी. वृंदा. या आधीही तुला मी कदाचित सांगितलं असेल, पण आता परत सांगतोय. प्रत्येक वेळेला प्रत्येकाशी चांगलं वागणं हे उत्तमच. तो आपला प्लस पॉइंट असला पाहिजे, आपली कमजोरी ठरता कामा नये. बाबा मला माहितीये तुम्ही हे सगळं माझ्या काळजीपोटी बोलताय, पण आज आपल्या घरी पूजा आहे ना, घरात सगळीकडे आनंदी वातावरण आहे. त्यामुळे निदान आज तरी आपण अशा कटू विषयांवर बोलायला नको प्लीज. मी पूजेची तयारी करते, बाकी सगळ्यांना पण बोलवून आणते. तुम्ही या. वीर दादा, तू नोकरीसाठी चाललास ना? मग जा, माझी काही काळजी करू नकोस. हा, जर का तू फिरायला जात असशील ना, तर मी स्वतः म्हणेन की मला पण घेऊन चल. पण तसं म्हणू शकत नाही, तू नोकरीसाठी चाललास. वीर साहेब पाहिलं, माझा पंढऱ्या किती मोठा झालाय. पंढऱ्या, तू बोललास ना, मला खूप बरं वाटलं ऐकून. नेहमी आपल्याला अडचणीच्या वेळेस मदत करत आलाय आणि आजही करतोय. खरंच पंढरी, म्हणजे मला टेन्शनच आलं होतं की तुला कसं सांगू की आम्ही सिंगापूरला चाललोय. म्हणजे तू काय म्हणशील, पण हे बोलून ना तू
आमचं टेन्शन खरंच खूप हलकं गेलंस. अरे वीर दादा असं काय म्हणतोय? तसं तू काहीच काळजी करू नकोस म्हणा. पण हा, आणि प्रसाद दादा आणि वृंदाताई पण आहे ना, ते खूप चांगले आहेत आणि वृंदाताई खूप प्रेमळ आहे. अरे वा, आता आमच्यापेक्षा जास्त तुला ते आवडायला लागलं. ए पंढऱ्या, तू आम्हाला विसरणार नाही ना? काही काय आनंदी, तुला कसं काय विसरीन मी? बरं पंढरा, एक काम करतोस, तात्यांना बोलवतोस, त्यांना सांग ना मला जरा बोलायचं त्यांच्याशी. आलंच. वीर दादा, येऊ? बरं झालं तुम्ही दोघं इथेच भेटलात. आज आपल्या घरी देवीची पूजा आहे आणि इतक्या चांगल्या मुहूर्तावर तुम्ही परदेशी निघालात. आशीर्वाद घेतल्याशिवाय जाऊ नका. हो हो, येतोच आम्ही. म्हणजे देवीचे आशीर्वाद घ्यायला आम्हालाही आवडेल, पण त्याआधी आमच्या परमपूज्य पिताश्रींची संमती घेतो. काय देवीचे आशीर्वाद मिळतीलच, पण आमचे परमपूज्य पिताजी त्यांनी जर तिसरा डोळा उघडला ना तर आमचं काही खरं नाही आहे. आम्ही तात्यांशी बोलून येतो, मग मी येते पूजेची तयारी करायला खाली. आनंदी, त्याची काहीही गरज नाहीये. मी आधीच पूजा मांडून ठेवली. तयार पण झाली? अशी कशी तयार झाली? मला तर कसं तरीच वाटतंय. मी गेल्यावर तुला एकटीलाच सगळं करायला लागणार ना? आनंदी, अगं मला सवय आहे ह्या गोष्टींची. आता इतके दिवस तू नव्हतीस तेव्हा सगळं मीच करत होते ना. नाही, पण वृंदा, आता नेमकी तुझी परीक्षा सुरू होणार आहे आणि मी चालली आहे. आनंदी, अगं त्यात काय एवढं? हे बघ, तुझ्या जागी मी असते ना तरी सुद्धा हेच केलं असतं. आणि मुळात तू तुझ्या नवऱ्याबरोबर सिंगापूरला चालली ह्या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद आहे. वा, म्हणजे मी आणि माझी बायको दोघेही सिंगापूरला चाललोय तर तुम्हा सगळ्यांना आनंदच होतोय की? नाही, मी दादा तसं नाही मी म्हणत. एव्हरीबडी लाफिंग. माय सन कॉलिंग. काय? हो तात्या, म्हणजे एक महत्वाची बातमी द्यायची होती, ती आनंदाची बातमी. इम्पॉर्टिंग न्यूज. व्हॉट गुड न्यूज. आज सोनूबाई. अहो, आज तात्या, अहो, तसं काही नाहीये तात्या, माझं ऐका तर मी काय सांगतोय. एक महत्वाची बातमी आहे, ती अशी की म्हणजे मला. ओ चिरंजीव, वाय डिड ही हेजिटेटिंग? धाडकन टेलिंग ना. म्हणा ना तुम्ही. तात्या, माझी बदली झाली आहे सिंगापूरला आणि मी आणि आनंदी दोघेही सिंगापूरला चाललोय. अरे वा 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 चिरंजीव, कॉंग्रॅच्युलेशन. मग एवढी महत्वाच्या आनंदाची बातमी आणि कुचू 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 काय सांगायचे? दांडक्यात सांगा ना. वाय दिस कॉन्फिडेन्सिंग? चांगलंय चांगलंय, लय आनंद झाला. हॅपी. हो तात्या, ते चांगलं, पण मला सांगत, आम्ही सिंगापूरला गेल्यानंतर तुमचं काय? काय करणार म्हणजे काय? आय एम टेकिंग बिग बंगलो, बिग दॅन दिस हे स्वर्गबाई अँड ललिता अँड आय लिव्हिंग रिलेशनशिप देअर. यू कम टू माय बंगलो एव्हरी टाइम. वेलकम सोनबाई. तात्या, ते झालंच हो, पण मला सांगा, तुसगावला तुम्हाला जास्त बरं नाही का वाटणार? म्हणजे नाही नाही, आता तुझगाव नाही, आता मुंबई. मुंबई मेरी जान. आय लव्ह मुंबई, मुंबई लव्ह मी. आय स्टे लिव्हिंग रिलेशनशिप इन स्वर्ग हाऊस. सोनबाई, यू वॉक दिस. You walk this? Why this? Mouth you so large and. नाही तात्या. तुम्ही ना तरुण मुलींना म्हणजे विक्रीचा प्रॉब्लेम आहे. त्या बघा सोनबाई, आय लिव्हिंग हिअर, यू वॉक दिस ना. तुम्हाला चालेल? सो सिंपल इंग्रजी. हो तात्या, चालेल, अगदी चालेल. हा. तुम्ही इथे राहा, आनंदाने राहा आणि हवे तितके दिवस राहा. थँक्यू व्हेरी मच. स्वर्गबाई हिअर ना. नो आनंदी. नो आनंदी म्हणजे सोनबाई नाही, नो आनंदी आनंद. एव्हरी टाइम कचकची. देर इज हेडेक इन माय स्टमक. यू सी ऑल द टाइम कचकची. डोक्याला त्रास देईन. वी दादा, पूजेची तयारी झाली, आपण जाऊयात. हो हो हो, प्लीज. हे देवी माते,
तू सगळ्यांचीच आई आहेस. प्लीज सुवर्णाताईंना लवकरात लवकर बरं कर. वीर दादा आणि आनंदीचं सिंगापूरचं सगळं काही अगदी व्यवस्थित होऊ दे. प्रसादच्या हॉटेलची ही भरभराट होऊ दे. भाऊजींना क्षमा करायची बुद्धी दे सगळ्यांना. आणि त्यांनीही आता चांगलं वागावं म्हणजे ह्या घरात वाद होणारच नाही. देवी माते, ह्या घरात आता फक्त आनंद आणि समाधानच नांदू दे. हे देवी माते, तुझ्या डोक्यावर चढवलेलं हे फूल खाली पडलं तर कौल वृंदाला मेडिकलला ऍडमिशन मिळणार नाही असं आहे. आणि नाही पडलं तर वृंदा नक्की डॉक्टर होणार हे पक्क. लवकर कौल दे. कांता, अगं काय चाललंय? देवीशी सुद्धा मनातल्या मनात भांडत बसलीयस. कांता, अगं लक्ष कुठे तुझं? आटप लवकर आणि बाजूला हो. स्टॉप हो. आय कौलिंग देवी. थांबा जरा. हो स्वर्गबाई, युअर टेलिंग कौल इन इंग्रजी, मग कळणार नाही ती. कांता, पटकन आटप तुझं. बाकीच्यांना दर्शन घ्यायचंय, नंतर हवं तर परत धरणं धरून बस. ऐकलं ऐकलं. चला चला वीर, आनंदी, तुम्ही दर्शन घ्या. हे देवी माते, लवकर पाड ना फूल. आता माझ्याकडे फार वेळ नाहीये. तात्या, माझं जास्त काही मागणं नाहीये, फक्त माझं आणि प्रकाशचं लग्न होऊ दे.
चला पांढरी. मी खीर केलीये, सगळ्यांनी या. अरे वा, चला 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 चला. चला स्वर्ग पुढवा. हे आई माझे जरा पाड ना ते फूल. पाड पाड, तू ऐक माझं, पाड. नाहीत का? अच्छा, म्हणजे तुझ्या मनात आहेच का त्या वृंदाला डॉक्टर बनवायचं? ठीक आहे, मी पामर तरी काय करणार बाई तुझ्या समोर. तसं तुझ्या इच्छेनुसार होऊ दे तिला डॉक्टर. पण निदान मग तिला मदत करायची तरी बुद्धी दे ना मला. म्हणजे काय, उद्या जर ती डॉक्टर झाली तर थोडस श्रेय ती मला सुद्धा देईल नाही का? हा, आता तरी हो म्हण. काय गे, देवीनं ऐकलं का नाही तुझं अजून? चल आता. हं. हं.